नमस्कार मंडळी. हे बघा मी किती सुंदर क्यूट्स असा फ्रॉक शिवलेला आहे 3 वर्षाच्या मुलीचा. खूपच सुंदर आलेला आहे तो. चला तर मग तुम्हाला याची मी कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण सांगणार आहे आज. तर हा ते मुलीचा फ्रॉक आहे, त्याचं मी माप घेत आहे. हे वरचं जे आहे ते योगपाट 9.5 आणि पूर्ण उंची आहे 21 इंच. योगपाट आहे 9.5 इंच आणि चेस्टचं माप आहे 10 ते 10.5 इंच आहे. कमरेचं माप पण तेवढंच आहे. थोडंसं ओढूनच मी ते घेतलेलं आहे. आणि खालचा घेर, फ्रॉकचा तर घेर आपण प्लेट्स टाकणार आहे त्याच्यामुळे काहीच नाही याचं. हा स्ट्रेचेबल फ्रॉक आहे आणि मागे मी त्याला झिप नाही लावणार आहे. याला मी एक हुक लावणार आहे. आता हे गळा आणि शोल्डरचं माप या पद्धतीने घ्यायचं. खूपच सुंदर आला होता तो फ्रॉक. आता हे त्याला मी अस्तर लावणार आहे. हे आहे अस्तर, ही बंद बाजू आहे अस्तरची. हे बघ, आता त्याचं शोल्डर जे आहे ते रेडीमेड फ्रॉकचं ते मोजून घ्यायचं आणि ते गळ्याची जी गळा रुंदी आहे ती एक मोजून घ्यायची. 3.5 इंच आलेली आहे ती. आणि त्याचं आर्महोल एक 6 इंच आहे. आता मी याची घड घालणार आहे अजून एक. मी याची एक डबल घड घालून अजून एक घड घातलेली आहे. बघा, हे 4 पदर झालेला आहे इकडच्या साईडनं आणि इकडे बंद बाजू आहे. बंद बाजूकडून मापे टाकायची. आता हे मी शोल्डर टाकलेलं आहे 5 इंच आणि आर्महोल पण 5 इंच घेत आहे. ही लाईन ओढून घ्यायची. हे पूर्ण असा बॉक्स तयार करून घ्यायचा. हा ट्रायंगल तयार करून घ्यायचा. आता त्याचं चेस्टचं जे माप आहे ते आहे 10.5 इंच आहे. त्याचं अर्ध करूया आपण. त्याचं अर्धा आता आपण इथे टाकणार आहोत. 5 इंच, 4.5 इंच टाकलेला आहे मी. आणि शिलाई मार्जिन पण ठेवायची आहे 1.5 इंचाची. आता मी तो बॉक्स पूर्ण केलेला आहे इकडे. आता तो योगपाट जो आहे त्याचा ते मोजून घेऊया. 9 इंच आहे योगपाट तयार फ्रॉकचा. आता इथे योगपाट टाकायचा आहे तो. हे बघा, योगपाट टाकत आहे मी इथे. एक इंच त्याला मार्जिन ठेवायचे. आता ही सरळ लाईन ओढून घेते मी. एवढी लाईन अशी ओढून घ्यायची. वरचा योगपाट झालेला आहे आणि खाली आपल्याला त्याला प्लेट्स टाकून घेर जोडायचा आहे. आता हे मी कट करून घेते. योगपाट कट करून घेतलेला आहे. आता इथे 1 इंचचा आपण आर्महोलचा आकार देणार आहोत तिथे. आणि कमरेच्या इथं पण थोडं अर्धा इंच वरती घेऊन त्याला थोडासा आपण गोलाकार देणार आहोत तिथं. आणि ते कट करून घ्यायचं म्हणजे ते तिथं व्यवस्थित फिटिंगला पण येतं आणि खालीवर पण होणार नाही तिथे. आता इथे पण मी 1 इंच मध्ये घेऊन तिथे आर्महोलचा शेप देणार आहे. इथं अर्धा इंच मध्ये घेऊन समोरचा आर्महोलचा शेप तिथे द्यायचा आहे. आता हा शेप मी टाकून घेते. हा मागचा झालेला आहे शेप तयार आणि हा समोरचा त्याच्या खाली अर्धा इंचावरती मी तो पण टाकलेला आहे. आता इथं आपण गळा टाकणार आहोत. आता हे पूर्ण कटिंग करून घ्यायची याची. हे कट करून घेते मी. बघा, हे कट करून घ्यायचं. आता ही मागचीच बाजू झालेली आहे. आता मी हे इथं जॉईंट आहे कट करते पहिले. आता ते बाजूला काढून घ्यायचे दोन्ही, मागचं आणि पुढचं. हे मागचं साईडला ठेवते मी आणि समोरचा पण आर्महोलचा शेप कट करून घेते.
फ्रॉकचं शेप कट करून घेतलं, समोरचं आणि हे मागचं. ही बॅक साईड आहे आणि ही फ्रंट साईड आहे. आता तिथे आपण गळा टाकून घेऊते. गळा आता पहिले तयार जे ड्रेस आहे त्याचा आपण शोल्डर म्हणून घेऊयात. 2 इंच आहे ते, तर तिथं 2 इंच ते सोडून पुढचं जे आहे ते नेक टाकून घ्यायचा. मी इथं नेक टाकून घेत आहे. नेकचा शेप देत आहे मी. गोलच केलेला आहे तो नेक. खूप सुंदर आला होता फ्रॉक. त्या मुलीला खूप छान दिसत होता, खूपच क्यूट दिसत होता तो. आणि जे मी नऊवार शिवते ना त्याचे जे काठ उरतात ते काठ वापरून मी तो फ्रॉक तयार केलेला आहे. ते काठ वापरले आणि एक ब्लाऊज पीस सिल्कचा आणलेला आहे, त्याला ते आणि ते मिक्स करून मी तो फ्रॉक तयार केलेला आहे. खूप सुंदर आला होता. आता हे समोरचा गळा टाकून घेतला. आता इथं मागचा पण गळा तयार करून घेऊयात. सेम आता जसं समोरचं केलेलं आहे तसंच मागे तुम्हाला कमी जास्त आपण त्याची उंची करू शकतो गळ्याची. आता हे मागचा मी छोटा घेतलेला आहे, पुढचा थोडासा मोठा घेतलेला आहे. हे बघा या पद्धतीने. आता हे कट करून घेऊयात दोन्ही पण. हे कट करून घेतले. आता हे समोरचा गळा तयार झालेला आहे आणि हा मागचा गळा तयार झालेला आहे. आता हे आपण याचा खालचा घेर तयार बघूयात किती आहे त्याची हाईट. आता त्याची हाईट आहे जवळपास 13 इंच येत आहे आणि त्याचा घेर आहे 11 इंच. पण घेरची काय गरज नाही, त्याला मी प्लेट्स टाकणार आहे वरती कमरेच्या तिथे. आता हे अस्तर आहे, योक पार्ट तयार केलेला आहे आपण. आता हे खालच्या घेर मी बनवत आहे. आता त्याची जे होते उंची जी होती ती खालच्या घेराची ती 13 होती. तर आपण 1 इंच त्याला शिलाई मार्जिन देणार आहे. ते खालून पण फोल्ड होणार आहे आणि वरतून पण अर्धा इंच शिलाईमध्ये जाणार आहे. या पद्धतीने मी आता हे कट करून घेते बाजूला. 13 इंच 14 इंच घेतलेला आहे मी. आता मी कट करून घेते. हे कट करून घेतलं. आता हा सेलचा ब्लाऊज पीस आहे, त्याचे मी 2 तुकडे करून घेणार आहे आणि एक मागची साईड आणि एक पुढची साईड या पद्धतीने मी बनवणार आहे. अस्तरची जी उंची आहे मधली ती कमी घेतलेली आहे आणि मेन जे फॅब्रिक आहे त्याची जास्त ठेवलेली आहे उंची, नाहीतर मग ते खालून दिसू शकतं, ते बाहेर येऊ शकतं. त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ठेवून ते मी कट करून घेत आहे आणि ते उरलेलं कट करून घेतलं. आता मी ह्याचे 2 तुकडे करणार आहे त्या पीसचे, वेगवेगळे मागचा आणि पुढचा भाग. हे बघा या पद्धतीने 2 तुकडे करून घ्यायचे. आता हे पूर्ण हे कटिंग झालेले आहे आणि हे बघा हे आहे हे काठ, साडीचे काठ उरलेले आहेत. तर याचा मी त्याच्यामध्ये यूज करणार आहे. वरचं तर पूर्ण मी ते काठ जोडूनच वरचा योक पार्ट तयार करणार आहे. हे बघा आता हे मी दोन्ही पण जॉईन केलेले आहेत. हे मोठे मोठे काठ होते ते, त्याच्यामुळे वरचा योक पार्ट तो त्याच्यामध्ये तयार झालेला आहे. या पद्धतीने मी ते जॉईन करून ते अस्तर त्याला लावणार आहे. आता ही सरळ साईड आहे काठाची आणि त्याच्यावरती अस्तर ठेवलेलं आहे. फक्त ते गळ्याला टिप मारून घेतलेले आहे आणि ते कट करून त्याला नॉच टाकून घ्यायचे आणि ते उलट करून घ्यायचं. आता हे त्याला पलटून मागच्या साईडने अस्तर टाकून घ्यायचं आणि गळ्याला परत एक टिप मारून घ्यायची सरळ साईडने आणि पूर्ण त्याला जॉईन करून घ्यायचं अस्तर. हे बघा हे मी पूर्ण केलेलं आहे.
किती छान आलेलं आहे बघा, किती सुंदर दिसत आहे. काठ खूप सुंदर होते ते. याच पद्धतीने बॅक मी तयार केलेले, याच पद्धतीने फ्रंट पण तयार करून घ्यायचं. हे बघा, हे दोन्ही पण माझे तयार झालेले आहेत. याला अस्तर लावलेलं आहे. आता याला आपण मागचं हुकसाठी तिथे एक थोडा कट देणार आहोत. हुक लावायचं आहे तिथं, म्हणून झिप पण लावू शकता तुम्ही, बटन पण लावू शकता, जे पाहिजे ते करू शकतो. आता मी तिथे हुक लावणार आहे. त्याचं सेंटर काढून घ्यायचं आणि मी तिथं लाईन ओढलेली आहे. छोटासा एक 2 इंचचा तुकडा घेतलेला आहे मी. तसं त्याला तिथं फोल्ड करून त्याला त्याच्या सेंटरला ते स्टिच करायचं आहे. अशी लाईन ओढायची, त्याच्यावरून एक मध्ये 2 लाईनच्या मध्ये जे आहे ते 1/2 इंचचं मधला स्पेस 1/2 इंचापेक्षा पण कमी पाहिजे, असं हे मी व्हीमध्ये ते स्टिच केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कट करून घ्यायचं. मग ती फक्त ती शिलाई कट होणार नाही याची काळजी घ्यायची. हे बघा, असं कट करून घ्यायचं. आता हा कपडा आपण आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं. मला थोडासा त्याला गोट द्यायचा होता, लाईनिंग त्याला ठेवायची होती, म्हणून मी थोडंसं तसं बाहेरून राहील असं स्टिच केलेलं आहे त्याला. हे बघा, मधून असं दिसत आहे. आता त्याला आपण असं स्टिच करू शकतो. आतून हाताने लाईनिंग शिलाई करू शकतो, हाताने हात शिलाई मारू शकतो. आता हे उरलेलं जे होतं त्याच्यामध्ये आपण स्लीव्ज तयार करणार आहोत. जी त्याची घेर होता त्याची उंचीमध्ये थोडंसं जास्त होता, तर मी तो तुकडा बाजूला घेऊन आता मी त्याच्यामध्ये ते जॉईंट करून त्याच्यामध्ये मी ते स्लीव्ज बनवणार आहे. फुग्याची स्लीव्ज आहे, प्लेट्सवाली. हे आता मी जी स्लीव्ज पेपरवर पहिले कटिंग करणार आहे स्लीव्जची, आणि नंतर मग मी ते कपड्यावरती करणार आहे. हे बघा, या पद्धतीने मी स्लीव्ज कटिंग करत आहे. हे आता स्लीव्जचा शेप द्यायचा. तिथे 2 इंच घेतलेला आहे, 1 इंच, 1.5 इंच घेतलेला आहे. ते थोडं मला 1 इंच खूपच कमी वाटत होतं, म्हणून परत अर्धा इंच मी वाढवलेला आहे. आणि या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा स्लीव्जचा, आणि ते कट करून घेते आता मी. या पद्धतीने मी स्लीव्ज कट केलेले आहे. आता हे समोरचा जो शेप आहे तो कट करून घ्यायचा. हे बघा, किती छोटीशी स्लीव्ज आहे, खूपच क्यूट आलेले आहे. आता मी हेच कपड्यावरती ठेवून कट करणार. याला मला खालून आणि वरतून दोन्हीकडे प्लेट्स टाकणार आहे, म्हणून हा कपडा जास्त घेतलेला आहे मी. या पद्धतीने आता हे प्लेट्स टाकलेले आहे. आता त्याच्या विरुद्ध, त्याच्या अपोजिट हे दुसऱ्या साईडच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या. या पद्धतीने बघा, हे असं बनवून घेतले मी. आता ते जो कागदाचा जो स्लीव्ज आहे ती त्याच्यावर ठेवून बघायचं ते किती कमी जास्त होतं. मग जर कमी असेल तर मग 1 प्लेट्स काढू शकतो आपण. या पद्धतीने मी दोन्ही पण स्लीव्ज तयार केलेले आहेत. हे बघा, या पद्धतीने आता ते जे राहिलेलं आहे त्याचा शेप देऊन घ्यायचा, आणि एक्स्ट्रा जे कापड आहे ते कट करून घ्यायचं. आता ह्याचे जे काठ आहेत ते मी ते स्लीव्जला त्याची थोडेसे वापरणार आहे. ते या पद्धतीने मी असं याच्यावरती किनार ठेवून हे असं फोल्ड करून घ्यायचं याला. या पद्धतीने हे बघा, ज्या पद्धतीने आपण लेस वगैरे लावतो ना, त्याच पद्धतीने मी हे असे काही काठ याला लावलेले आहेत. हे बघा, आता याच पद्धतीने दुसरी पण स्लीव्ज तयार करून घ्यायची. किती सुंदर आलेली बघू. हे बघा, दोन्ही पण तयार केलेले आहेत, स्लीव्ज तयार झालेले आहेत. आता हा मागचा भाग आहे, हा समोरचा. आता ह्याची शोल्डर मी जॉईंट करून घेते. शोल्डर जॉईंट केलेले आहेत. आता इथं स्लीव्ज लावून घेऊया. हे बघा, हे स्लीव्ज इथं लावून घेते मी दोन्ही पण. हे बघू शकता, हे स्लीव्ज मी दोन्ही पण जोडलेले. थोडासा कपडा मला कमी पडलेला आहे तिथे,
ठीक आहे, काय हरकत नाही, त्याच्यामध्ये होऊन जाईल, कारण खूप छोटी होती ती मुलगी. हे बघा, आता हे पूर्ण झालेलं आहे. आता हे खालचा घेर तयार करूयात. पहिले खालून जे अस्तर आहे ते खालचे ते फोल्ड करून घेते तो कपडा पहिले. आता त्याचे जे माप आहे ते बघून घ्यायचे, त्याची कमरेचं किती आहे, आणि तिथं प्लेट्स टाकून घ्यायच्या. अस्तरला मोठ्या मोठ्या प्लेट टाकून घ्यायच्या. हे बघा, आता हे मी याच्या बरोबरीने केलेलं आहे. याच पद्धतीने आपल्याला मेन फॅब्रिकला पण करायचं आहे. हे मेन फॅब्रिकला मी हे त्याची काठ वापरणार आहे, त्याच्यावरती लेससारखं लावून घेणार आहे त्या कपड्यावरती. पहिल्यांदा मी उलट्या साईडने लावून घेतलं आणि ते सरळ साईडने फोल्ड करून ते लावलेले आहे किनार. हे बघा, या पद्धतीने थोडीशी कमी पडली होती, पण ठीक आहे, त्याच्यामध्ये ती शिलाईमध्ये जाणार आहे. याच पद्धतीने आता मी अस्तर आणि मेन फॅब्रिक हे दोन्ही पण खालचं जे घेर आहे तो तयार केलेला आहे. आता हे दुसरा घेर मागचा आणि पुढचा हे दोन्ही पण घेर मी तयार करून घेत आहे. एक झालेला आहे, एक साईड झालेली आहे. आता ही दुसरी साईड मी तयार करत आहे. हे असंच हे उलट्या साईडने उलटी किनार ठेवून हे करायची आणि नंतर ती त्या साईडने पलटून घ्यायची या पद्धतीने. हे बघा, या पद्धतीने अशी पलटून घ्यायची आणि परत त्याच्यावरती एक शिलाई टाकू, म्हणजे ते व्यवस्थित फिनिशिंगला येतं आणि खूप दिसायला पण छान दिसतं ते. या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची. आता हे जे उरलेलं आहे इकडच्या साईडचं ते आतमध्ये फोल्ड करून ते पण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची याच्यावर. या पद्धतीने हे बघा, खूप छान आला होता तो फ्रॉक, खूप सुंदर दिसत होता. मला तर इतका आवडला ना, तो खूपच छान दिसत होता. हे बघा, या पद्धतीने हे मी बनवून घेतलेले किनार लावून घेतलेले. आता हे प्लेट्स टाकून घेते. वरच्या आपलं जे योगपाट बनवलेलं आहे मी, त्याची जे कमरेचं जेवढे कमर आहे तेवढंच आपल्याला हे घेरचं पण तेवढंच बनवायचं आहे. प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत, कमी जास्त करू शकता. जर कपडा जास्त असेल तर खूप असे छोटे छोटे प्लेट्स घेऊ शकतो. हे कपडा माझ्याकडे कमी होता म्हणून थोड्या मोठ्या मोठ्याच घेतलेल्या आहेत मी, लांब लांब अंतरावर घेतलेल्या आहेत थोड्या. या पद्धतीने बघा, या पद्धतीने प्लेट्स टाकलेल्या आहेत आणि हा मागचे जे अस्तर आहे ते पण त्याच्याला पण मी प्लेट्स टाकलेल्या आहेत. आता हे दोन्ही आपण एकमेकांना जोडून घ्यायचं, मेन फॅब्रिक आणि अस्तर. हे बघा, हे मी दोन्ही जोडून घेतलं. हे बघा, हे पण आणि हे पण दोन्ही पण जोडून घेतलं. आता आपण हे त्या योगपाटला जोडून घ्यायचं ते. आता मी ह्याचे जे फ्रॉकचे जे बंद असतात मागचे ते मी बनवून घेत आहे. हे थोडे होते किनार मी त्याचीच बनवत आहे. हे उलट्या साईडने मी त्याला टिप मारून घेतली. आता त्याला पलटून घ्यायचं. आपण जो ब्लाऊजला वगैरे जो बनवतो ना ती डोरी, त्या पद्धतीने, फक्त ही मोठे आकाराचं आहे ते असं उलट पलटून घ्यायचं सुईच्या साह्याने, किंवा असंच हाताने पण केलं तरी चालतं, पण त्याला वेळ लागतो जरा. आणि इथे आतमध्ये कपडा टाकून हे क्रॉसमध्ये याला टिप मारून घेतलेली आहे. हे बंद मी तयार केलेले आहेत दोन्ही पण. आता मी याची फ्रॉकची फिटिंग करत आहे. ते योगपाटचे तिथं ते बंद आतमध्ये असं ठेवून घ्यायचं आणि त्याला आपण फिटिंग करून घेऊन हे बघा किती सुंदर आलेले त्याचे स्लीव्स. हे बघा किती सुंदर दिसत आहे फ्रॉक. हा खूपच सुंदर आलेला आहे, खूपच गोड दिसत आहे.